तर जम्मू काश्मीरमधील बारामुल्लात दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न झालेला आहे। नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांचा पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न झालेला आहे। जम्मू काश्मीरमधील बारामुल्लात दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आलेला आहे। बारामुल्लात दहशतवाद्यांकडून हा घुसखोरीचा पुन्हा एकदा प्रयत्न झालेला आहे। नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। लष्कराच्या जवानांकडून गोळीबार सुरू करण्यात आलेला आहे। जम्मू काश्मीरमधील बारामुल्लात हा प्रकार घडलेला आहे। पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केलेला आहे। नियंत्रण रेषेवरून दहशतवादी पुन्हा एकदा भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते, मात्र लष्कराच्या जवानांकडून आता गोळीबार सुरू झालेला आहे। सध्या काश्मीरमधलं वातावरण जे आहे ते चांगलंच तापलेलं आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले। संदीप, नेमकं काय झालंय नियंत्रण रेषेवर? इसको सोचते टीआईबी को, भाई दिल्ली से आया हूँ, लोकल मीडिया नहीं है। आप तार तो देख लो। सर अभी सीआरपीएफ ने छोड़ा ना। संदीप, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? संदीप, काय झालं नियंत्रण रेषेवर? नेमकं दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते। अगदी बरोबर आहे। खरं तर सीमेपलीकडूनच्या ज्या काही हालचाली आहेत किंवा ज्या त्यांच्या म्हणजे एकंदरीत दहशतवादी संघटनांच्या किंवा दहशतवाद्यांच्या ज्या हालचाली आहेत त्या काही कमी होतानाचं चित्र अजूनही दिसत नाही। पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न बारामुल्लाच्या एलओसी भागात दहशतवाद्यांनी केलेला आहे, मात्र भारतीय सैनिकांनी म्हणजे त्यांचा जो प्रयत्न होता तो अयशस्वी ठरवलेला आहे। फायरिंग दोन्ही बाजूने झालेला आहे। भारतीय सैन्य दलानं चोख असं प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे। अजूनही त्या भागामध्ये सर्च ऑपरेशन जारी असल्याचं समजते, मात्र किती नेमके दहशतवादी आहेत हे समजलेलं नाही। हे सगळं झालेलं आहे बारामुल्ला भागामध्ये। कालच आपल्याला माहित आहे पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि 24 तास होण्याच्या पूर्वीच पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया बारामुल्ला परिसरामध्ये किंवा त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे आता काही वेळा तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जम्मू काश्मीर मधल्या श्रीनगर मधल्या हेडक्वार्टर पोलीस हेडक्वार्टर मध्ये दाखल होणार आहे, ज्या ठिकाणी सगळी पार्थिव ठेवण्यात आलेली आहे। त्या सगळ्या पार्थिवांना श्रद्धांजली वाहणार अमित शाह। आणि खरं तर आपल्याला माहिती आहे आतापर्यंत जी यादी अधिकृत जारी करण्यात आली त्यानुसार त्या यादीनुसार जे मृतकांचे म्हणजे जे पार्थिव आहेत ती पार्थिव त्या हेडक्वार्टरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेली आहेत आणि त्याला त्या पार्थिवांना सगळ्या श्रद्धांजली जी आहे ती अमित शाह वाचतील। आणि त्यानंतर मग अनंतनाग असेल किंवा श्रीनगर या दोन्ही शहरांमधल्या हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणांवर उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी जाऊन ते रुग्णांची विचार करतील, त्यांची भेट देखील घेतील आणि मग ते पहलगाम मध्ये जाणार आहेत, ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला होता त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक स्थळी जाऊन तिथं ती सगळी परिस्थितीची पाहणी जी आहे ते करणार आहेत। सध्या मी पहलगामच्याच रस्त्यावर आहे। आपण जर पाहिलं तर या म्हणजे श्रीनगर पासून पहलगामला जाणारा हा रस्ता आहे। सध्या या ठिकाणी जम्मू काश्मीर पोलीस असतील, सीआरपीएफ असेल यांना तैनात करण्यात आलेला आहे। बॅरिकेटिंग अनेक ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीचं हे तारांचं जाळं बघतोय आपण, हे तयार करून ठेवण्यात आलेलं आणि येणाऱ्या प्रत्येक गाडीची खरं तर तपासणी देखील जी आहे ती देखील केली जाते आणि नेमकं कोण कुठं चाललंय याची खात्री झाल्यानंतरच त्यांना खरं तर सोडलं जात आहे। अशा पद्धतीचंच हे सगळं चित्र संपूर्ण सध्या तरी जम्मू काश्मीरमध्ये पाहायला मिळतंय। गृहमंत्री अजूनही श्रीनगरमधून निघालेले नाहीत, मात्र त्यांचा कार्यक्रम मी सांगितल्याप्रमाणे पोलीस हेडक्वार्टर, त्यानंतर हॉस्पिटल आणि मग पहलगाममधल्या प्रत्यक्ष स्थळी जाऊन ते पाहणी करणार आहेत। नक्कीच, धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।